राज्यसभा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचालींना वेग आलाय। नक्कीच वर्षा, खरं तर राज्यसभा निवडणुकीचा रणसंग्राम सध्या सुरू आहे आणि भाजप आता चौथा उमेदवार उतरवण्यासाठी हालचाली सुरू आहेत। पुरस्कृत किंवा अपक्ष उमेदवाराला ताकद देण्याची भाजपची रणनीती असू शकते। राज्यसभा उमेदवार अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुतीचे सर्व उमेदवार एकत्रित अर्ज भरणार असल्याची देखील माहिती आहे। तर याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, राज्यसभा निवडणुकीत आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, कारण अद्याप चौथा उमेदवार उतरवलेला नाही। मात्र चौथा उमेदवार उतरवण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत अशी माहिती मिळते। याबाबत सविस्तर काय सांगशील? निश्चितच, कारण काल ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्ट केलं होतं की 3च उमेदवारांची यादी आलेली आहे, त्यामुळे बिनविरोध निवडणूक केली जाईल, उगाच चुरस निर्माण केली जाणार नाही। मात्र काल रात्री अचानक भाजपच्या वरिष्ठ एका नेत्याकडून अशी माहिती कळाली की चौथा उमेदवार देण्याची तयारी आहे ती कुठेतरी सुरू झालेली आहे। मात्र भाजप थेट हा उमेदवार देणार नसून अपक्ष उमेदवार असेल आणि अपक्ष उमेदवाराला बळ देण्याचं काम आहे ते भाजप करेल। कुठेतरी महाविकास आघाडीला पुन्हा एकदा एक धक्कातंत्र देण्याची तयारी भाजपने केलेली आहे। त्यामुळे एकूणच आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज करण्यास मुदत आहे। या मुदतीमध्ये नवा कुठला 7वा उमेदवार येतोय का, जर तसं झालं तर 27 तारखेला पुन्हा एकदा मतदानाची प्रक्रिया पार पडेल, अन्यथा ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज नवीन उमेदवार कुठला अर्ज दाखल करतोय का, हा एक उमेदवार बडा उद्योगपती असू शकतो अशी माहिती समोर येते। त्यामुळे एकूणच थोड्याच वेळामध्ये या गोष्टीवरती स्पष्टीकरण येईल। तत्पूर्वी दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते शक्तीप्रदर्शन करत कुठेतरी महायुतीचे उमेदवार आहेत ते अर्ज दाखल करणार। या उलट राष्ट्रवादी आणि शिवसेनाही त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतील भाजपसोबत। त्यामुळे एकूणच 5 महायुतीचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज भरून कुठेतरी लोकसभेआधी एक मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची आज शक्यता आहे। करण, नक्कीच चेतन, खरं तर धक्कातंत्र ही भाजपची पद्धतच आहे। भाजपचा इतिहास पाहता खरं तर त्या बाबतीत आज काय घडामोडी घडतात का, चौथा उमेदवार दिला जातं का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या प्रत्येक अपडेटकडे तू लक्ष ठेवून राहा, तुझ्याकडनं अपडेट घेतच राहा। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।